तुमचा फीडबॅक जे आहे ते आमच्यासाठी खूप इम्पोर्टंट आहे. तर मी रिक्वेस्ट हो, की प्लीज तुम्ही फीडबॅक द्या. हो मॅम. येस, स्टार्ट करा. मॅम, मुस्कान मॅमने ना खूप चांगलं शिकवलेलं आहे याच्यामध्ये. म्हणजे अगोदर मला असं वाटत होतं की वैदिक मॅथ थोडं कठीण वाटत होतं, असं जमणार की नाही जमणार, शिकू शकणार की नाही. पण मग जेव्हा त्यांनी सुरुवात केली ना, तर असं वाटलं की नाही, आपल्याला जमू शकतं ते. कारण त्याचे थोडंसं हे वेगळंच आहे ना पॅटर्न. ॲबॅकस आणि वैदिक मॅथ दोन्ही पण वेगवेगळे आहे. म्हणजे आपण ॲबॅकसचं वेगळं ट्रेनिंग घेतलं, आता हे वैदिक मॅथचं वेगळं आहे. वैदिक मॅथ मध्ये मला असं वाटलं होतं की जमणार की नाही जमणार, पण मुस्कान मॅडमनी ना खरंच खूप मेहनत केली. म्हणजे जे नाही समजत होतं ना, ते चांगलं समजून सांगितलं मला. की मग मी घरी गेल्यानंतर सर्वांना सांगत होती की मुस्कान मॅडमने खूप चांगलं सांगितलेलं आहे, मला समजलं. मग मी मॅडमला पण सांगत होती दुसऱ्या दिवशी की मला जमलेलं आहे म्हणून. थँक यू. थैंक यू मुस्कान मैम। बहुत अच्छा पढ़ाया आपने, सच में। थैंक यू मैम, थैंक यू. हाँ, जो वो टेबल की ट्रिक्स वगैरह बताई वो मुझे बहुत अच्छी लगी। बच्चों को वो पढ़ा रही हूँ अभी एबेकस में। थैंक यू। हाँ, वेलकम वेलकम. बस कंसेप्ट क्लियर होने चाहिए, हाँ हाँ, सबको समझ में पूरे आना चाहिए, कंसेप्ट बच्चों क्लियर हो को गए भी मैम। समझ में आना चाहिए, यही मेन हाँ, मोटो है हमारा. नहीं, पूरे पूरे कंसेप्ट क्लियर हो गए, किसी भी इसमें डाउट नहीं है अभी, पूरा एकदम क्लियर हो गया। हो गया, क्लासेस सक्सेसफुल हो गए फिर. हाँ, सक्सेसफुल हो गया। बहुत अच्छा लगा आपसे पढ़ के भी। पूरी मुझे मैडम की याद आ रही थी, आप पढ़ा रहे थे तो। थँक यू मॅम, थँक यू. हाँ, चला, सो थँक यू सो मच ममता मॅडम. आणि थैंक घ्या यू आता मैम। क्लासेस. हां, आणि हो क्लासेस सुरू करा मग आता हो, तुम्ही. मॅम याची ऍडमिशन फीस किती ठेवायची?